ना पुरीला दाखवायला. वा वा, मस्त आहे पुरगी, एकदम नक्षत्रागत. आम्हाला पुरगी पसंत आहे बाबांना. हां, आम्हाला नको, आम्हाला हां हां, आम्हाला पुरगीशिवाय 1 रुपया नको. हुंड्याचं तर नाव काढायचं नाही आमच्या पुढं. हां, हुंड्याचं नाव काढलं की ना म्हणजे मस्तकाची शिर ताणत्या. हुंडा घेणाऱ्याला चौकात फोडलं पाहिजे. हां, मला नाही पसंत, आमच्या पुढे बोलायचं नाही ते. हां, फक्त तुमच्या पोरीला काय आवडते तेवढं द्या. ते मी काय म्हणते, ते फ्रीज का फ्रीज म्हणतात ते तसलं द्या. कारण आमचा लेख म्हणत होता, माझा लेख नोकरीला लागले ना, फ्रीज घेऊ काय. मी तर म्हटलं नको बाबा, फ्रीज कशाला, मला काय करायचं म्हातारीला, मी कुठं गार पाणी पिते. तुमच्याच लेकीला गार पाणी प्यायचं होईल, काय ते आईस्क्रीम का काय खायला ठेवायचं ते होईल, भाजीपाला ठेवीन त्यांच्या संसारासाठी. बाकी आपल्याला काय बी नको बाबा. हां, पुरीला काही येऊ दे नाही येऊ दे, स्वयंपाक पाणी काय घेणं देणं नाही, सगळं मी शिकवीन, लेकीसारखं ठेवीन तिला. हां, आम्हाला हुंडा नको. जग म्हणत होता माझा 2-4 तोळं सोनं करतो. मी म्हटलं कशाला करून ठेवतोस बाबा, आजकालच्या पुरींना आपलं आवडत नाही तसली ते डिझाईन का फिजाईन, नवीन पद्धतीचे करतात त्यांनी. हां, लग्नामध्ये तिचे आईबाप घालतील, मग आपण नाही कसं म्हणायचं, हौसेने घालतात ती. हां हां, करून दिलं नाही तुम्ही तुमच्या मर्जीने घाला, काय 50 तोळं घाला, 25 तोळं घाला, आपल्याला काय करायचं आहे, तिच्याच अंगावर राहणार आहे. हो, आपल्याला काय पाहिजे नाही, काही नाही, तिची हौस म्हणून करा, बाकी आपल्याला काय नको. आपल्याला हुंड्याचं नाव काढलं तरी आपली नसतं फुटत्याच आता म्हटले तर चालेल, आपल्याला पण चौकात फोडायला पाहिजे. हां, पुरगी मात्र 1 नंबर आहे नक्षत्रागत. आम्हाला पुरगीशिवाय दुसरं काय बी नको. आम्ही लालची माणसं नाही आहे. फक्त 4 चाकी गाडी देणार असेल तर द्या तुमच्या जावायला, ते बी तुमच्या खुशीने. आमचं पोरगं म्हणत होतं घेतो म्हणून गाडी नोकरीला लागलं. मी म्हटलं नको बाबा, आम्ही म्हातारी कुठं फिरणार आहे गाडीनं, आणि तू एकटा घेऊन काय करशील, आणि तुझ्या बायकोकडच्या जर दिली तर हौसनी मग 2-2 गाड्या घेऊन करायच्या तरी काय, म्हणून मी घेऊन दिलं नाही. तुमच्या लेकीला हौस असेल फिरायची, ती मस्त फिरील, मजा करेल, द्या घेऊन गाडी, बाकी आपल्याला काय नको. हुंड्याचं नाव काढायचं नाही. हां, हुंड्याचं नाव काढलं की माझी शिर. हां, असल्या लोकांना चौकात फोडलं पाहिजे. हां, जरा उठा ताई साहेब, पोरगं पसंत नाही आमचा, उठा म्हणायला. का बरं? नाही नाही, जरा उठा, हां, चौकात चला. अहो असं का म्हणायलाय? अहो, हुंडा नको करून म्हणतायसा आणि सगळं तर गबुळकं वडायलायसा, तुम्हाला धरून फोडलंच पाहिजे चौकात. ते आण रे काठी, चौकात नेऊन काय तिने फोडलं पाहिजे. पिंट्याचा पप्पा पळा, पिंट्याचा पप्पा, आपलं काही खरं नाही आता इकडे.